नमस्कार मंडळी. तर आज मी पारंपरिक आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. जेवणाची चव तर वाढवतेच, पण जेवणाचे 2 घास जास्त जातील अशी ही रेसिपी आहे. याला मिरचू असे म्हणले जाते. सांगोला, सोलापूर, जत, सांगली या साईडला आवर्जून केली जाते किंवा प्रवासाला वगैरे जाताना वगैरे ही मिरचू नेला जातो, कारण की प्रवासामध्ये भाज्या वगैरे मिळत नाहीत कधी-कधी. त्यामुळे हा मिरचू आवर्जून नेला जातो. 8 ते 10 दिवस टिकतो. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा. तर इथे आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्या अशा प्रकारे घ्यायच्या आहेत की जास्त तिखट नसतील अशा प्रकारे आपल्याला ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता प्रत्येक साईडला ही करण्याची पद्धत वेगवेगळी असते, पण मी एकदम सोप्या पद्धतीने हाताखालच्या मसाल्यापासून आपण हे मिरचू बनवणार आहे. तर मिरच्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला ह्या पसरून ठेवायच्या आहेत. ह्यात पाण्याचा एक थेंबसुद्धा राहिलेला नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ह्या मिरच्या पुसून वगैरे घ्यायच्या आहेत, कारण की हा मिरचू 8 ते 10 दिवस आपल्याला टिकला पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला ह्याची काळजी घ्यायची आहे. तर मी इथं पूर्ण देठी काढून घेतलेले आहेत. तुम्ही थोडीशी आरती देठं ठेवू शकता. आता माझी आई आहे किंवा आजी आहे ती देठासहितच ठेवून चिरते, पण मला शक्यतो करून देठं आवडत नाही, त्यामुळे मी सगळी अशी देठं काढून टाकलेली आहेत. तर आपल्याला ह्या मिरच्या आपल्याला आवडतील त्या साईजमध्ये चिरून घेऊ शकतो. तुम्ही एका मिरचीचे 2 ते 3 असे भागसुद्धा करू शकता, पण मी ते एकदम बारीक अशी ही मिरची चिरून घेणार आहे. अशा प्रकारे आता निवडून झालेले आहेत. तर इथे बघू शकताय मी अशा बारीक बारीक चिरून घेणार आहे. मिरची शक्यतो करताना बारीक बारीकच चिरून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित असा तो परतला जातो आणि त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो. आता मिरचू जास्त तिखट नसतो, थोडीशी आंबट अशी चव असते. तर 3 प्रकारच्या मिरच्या आहेत. त्यात एकदम डार्क एकदम छोटी मिरची असते, ती एकदम तिखट असते, ती घ्यायची नाही. आणि जास्त एक लांबडी मिरची असते, संकेश्वरीचाच प्रकार आहे तो. ती पण मिरची तुम्ही घेऊ शकता, कारण की आपल्याला ही जास्त तिखट नको आहे, कारण की भाजीसारखी आपली ही मिरचू बनतो. तुम्हाला भाजीला काही नसेल तर तुम्ही नुसती ही भाकरीसोबतसुद्धा ही मिरचू खाऊ शकता, खूप छान लागतो. तर इथे मी मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत. तर याला लागणारे साहित्य सांगते मी तुम्हाला. इथे मी थोडीशी मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. इथे 1 चमचा ते 1.5 चमचा बडीशोप घेतलेले आहे, 1 चमचा हळद घेतलेले आहे आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. ही लाल तिखट घेतलेलं आहे. याने चव खूप छान येते. जास्त मिरची तिखट असेल तर तुम्ही हे नाही घेतलं तरी चालेल लाल तिखट. तर 1 पळीभर तेल घेतलेलं आहे, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि आपल्या जी मिरचीची चव वाढवणार आहे ते म्हणजे मी यामध्ये थोडासा गूळ आणि चिंचही भिजत घातलेले आहे. तुम्हाला हे स्किप करायचं असेल तर तुम्ही इथे लिंबूसुद्धा वापरू शकता, पण मला चिंच गुळाचा मिरचू खूप आवडतो. अशा प्रकारे एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो. तर आपल्याला एका कढईमध्ये इथे जे आपण जिरे, बडीशोप आणि मोहरी घेतलेली आहे ती थोडीशी गरम करून घ्यायची आहे. आता मिरचू करताना लोखंडी कढईमध्ये करतात. मी आपली घरातली जी रेग्युलरची कढई आहे तीच घेतलेली आहे. तर आपल्याला 2 ते 3 मिनटं हे जिरे, मोहरी जे आहे चांगली अशी परतून घ्यायची आहे. याने काय होतं, यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि आपली जो मिरचू आहे तो जास्त दिवस टिकतो. त्यामुळे आपल्याला 2 ते 3 मिनटं असे परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर बडीशोप वगैरे घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे तीळ 1 ते 2 चमचे आणि थोडेसे शेंगदाणे वापरू शकता, पण मी ते काहीच वापरलेलं नाही आहे. मला हा अशा प्रकारे मिरचू खूप आवडतो. आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडीशी जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे. जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच असं हे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे हे बारीक करून घेतलेलं आहे. थोडंसं असं अशा प्रकारे आपल्याला हे जाडसर ठेवायचं आहे. तर आपण हे आता साईडला ठेवून देऊयात आणि आपण आता मिरचू करायला घेऊयात. तर जे आपण तेल घेतलं होतं ते पळीभर तेल घेतलेलं आहे. तेल ज्या पळीभर का घेतलेलं आहे ते सांगते, कारण की आपला मिरचू तेलामुळे जास्त दिवस टिकतो, त्यामुळे मी तर थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे. आता चतुर्मास चालू आहे, त्यामुळे मी ते लसूण वगैरे वापरलेला नाही आहे. तुम्ही लसूणसुद्धा आवर्जून घालू शकता. आता हे लाकडी घाण्याचं तेल आहे, शेंगदाणा तेल आहे. तुमच्या इकडे कसं किलो मिळतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इकडे 350 रुपये किलो असं हे शेंगदाणा तेल मिळतं. तर मिरच्या आपल्याला ह्या चांगल्या अशा तेलामध्ये जसं आपण पोह्याला वगैरे तळून घेतो त्याच प्रकारे आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तरच आपला हा मिरचू जास्त दिवस टिकतो.
नुसता भाजून वगैरे घेतला की याला बुरशी वगैरे येण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलामध्ये छान अशा ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. तळून म्हणजे चांगल्या अशा भाजून वगैरे घ्यायच्या आहेत. ह्यात जर चुकून जरी पाण्याचा एखादा थेंब वगैरे असेल तो या तेलामध्ये निघून जातो. आणि एक 2 ते 3 मिनिटांमध्ये ह्या चांगल्या छान अशा परतून होतील. बघू शकता इथं थोडासा मिरच्यांचा कलर चेंज झालेला आहे. जे आता आपण मसाले घेतलेले आहेत ते आत्ताच टाकायचे आहेत आपल्याला. ते सुद्धा असे छान प्रकारे परतून घ्यायचे आहेत. जास्त वेळ लागत नाही, अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये हा मिरचू बनून तयार होतो. मीठसुद्धा मी आत्ताच टाकलेलं आहे. आता लास्टला जे आपण मसाला जो बारीक करून घेतला होता, बडीशोप, जिरे वगैरे, ते सुद्धा आत्ताच टाकायचं आहे. सेम अशी लोणच्याची जशी टेस्ट असते तशी येते. आता हे सगळे मसाले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण जी चिंचण गुळाचं पाणी केलेलं आहे ते टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणशील यामध्ये पाणी टाकलेलं आहे, जास्त दिवस राहील का? हो, नक्की राहतो. कारण की यातलं पाणी पूर्ण असं मिरच्यामध्ये उतरतं. पूर्ण पाणी आटल्याशिवाय म्हणजे चिंच गुळाचं जे पाणी असतं ते पूर्ण असं मुरलं जातं आणि नुसतं असं तेल सुटायला लागतं या मिरचूला. तेव्हा आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे. आणखीन 1-2 मिनटं याला मी गॅसवरती असंच परतून घेणार आहे. मसाला असा खाली लागायला लागलेला आहे. तर आपला हा मिरचू तयार झालेला आहे. गॅस आता इथे मी बंद केलेला आहे. आता हा मिरचू एखाद्या बाउलमध्ये वगैरे काढून घेऊयात आपण. इथे पाहू शकताय छान असा आपला हा मिरचू तयार झालेला आहे. थंड झाला की हा काचेच्या भरणीमध्ये वगैरे काढून ठेवायचा आहे. यामध्ये लसूण वगैरे वापरलेलं नाही. आवर्जून तुम्ही चतुर्मासामध्ये सुद्धा हा मिरचू करून खाऊ शकता. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.